प्रिन्स कट ब्लाऊज आहे. प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग माप कशी घ्यायची सांगते तुम्हाला. खूप सोपं आहे प्रिन्स कट ब्लाऊज. सगळ्यात सोपं म्हणलं तर हा ब्लाऊज आहे. हे बघा, उंची ह्याची उंची 13 इंच आहे. 1 इंच जास्तीची घेतली, 14 इंच घेतली या. आणि मागचा गळा 11.25 आहे. जितकं आपलं ब्लाऊजचं माप आहे त्याच मापावरती आपण ब्लाऊज घेतलेला आहे. मुंडा 5.5 आहे आणि छाती 8.25 ची. छाती 8.25 आहे. 2 इंच मी वाढवून घेतलेला आहे. प्रिन्स कटला कधी 2 इंच 1.5 इंच नाही वाढवायचं, 2 इंच वाढवायचं, म्हणजे आपला हे टक्सचा पण त्यामध्ये जातो, त्यामुळे ब्लाऊज पुन्हा कमी होतो. त्यामुळे अर्धा इंच वाढवूनच कापायचं आहे. आणि हाच पार्ट मी इथं ठेवून घेतला. बघा, हाच पार्ट इथं ठेवून घ्यायचा आहे. खूप सोपी कटिंग आहे. हा गळा आपण 2 इंचाचा इथं ठेवलेला आहे. पुढचा गळा 2 इंच, जसं हाय माप तसंच घेतलेलं आहे. मुंडा पण सेमच घेतलेला आहे, मागचा पुढचा. ब्लाऊज फिनिशिंग खूप छान येतं अशा पद्धतीनं मुंडा सेम असला की. आणि जसं आखून घेतलंय हाय असं. आणि पुढचा गळा 5चा घेतलाय, 5 इंच पुढचा गळा घेतलाय. हे बघा, 5 इंचाचा पुढचा गळा. आणि हे पण माप हाय असं कटिंग करून घ्यायचंय. कटिंग करताना नेहमी आपण आपल्या मार्किंगच्या बाहेरून कटिंग करून घ्यायचे. हे बघा, हे कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला प्रिन्स कटचं आपल्याला आखून घ्यायचे. इथून पुढच्या गळ्यापासून 4 इंच घ्यायचे. मी पहिल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे हे 4 इंच. बघा, 4 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि इथून पण 4 इंचावरच करायचे. जास्त माप टाकत बसायचं नाही, एकदम सोप्या पद्धतीनं कटिंग आहे. आता इथून 1 इंचचा गॅप घ्यायचा आहे. इथून 1 इंच मी ठेवलेलं आहे. आणि हा असा सेप आपल्याला असा वळवून घ्यायचा आहे. हे बघा, मुंड्याकडे हा सेप असा हे असं घ्यायचं. खूप सोपं, काही जास्त माप टाकायची नाही तर काही नाही. हा पहिला ब्लाऊज तुम्ही बघू शकता, हा मी शिवलेला आहे. हे बघा, एकदम सुंदर असं फिनिशिंग मस्त ब्लाऊजचं त्या मापावर. कुठं चुनी नाही, कुठं फुगा नाही, कुठं काय नाही. हे बघा, एकदम फिनिशिंग बघा, एकदम सप्पई ब्लाऊज बसलेला आहे. कुठं सुद्धा फुगा नाही, कुठं सुद्धा चुनी नाही. आता हा योगपट्टी लावलेला आहे, हा मी बिना योगपट्टीचा शिवणार आहे. चालतं, बिना योगपट्टीचं पण चालतं, योगपट्टीचं पण चालतं, असं काही नाही. हे बघा, इतकं सुंदर फिनिशिंग, बाही फिनिशिंग तुम्ही बघू शकता. हे बघा, मुंडा सेमच आहे, पाठचा मोठचा मुंडा सेमच आहे. बाही आपली मागं पुढं आकार असतो बाहीचा, एक कमीचा एक जास्तचा, त्यामुळं बाही बरोबर त्याला मॅनेज होऊन जाते मुंड्याला. त्यामुळे कुठं सुद्धा फुगा येत नाही. तुम्ही ही पद्धत वापरून बघा. हे बघा, एकदम ब्लाऊज असा प्लेन बसलेला आहे. किती छान सुंदर फिनिशिंग आहे ब्लाऊजचं. त्यामुळे ह्या माझ्या पद्धतीने कटिंग करून बघा आणि ब्लाऊज शिवा. खूप छान असं फिनिशिंग बसतं ब्लाऊजचं. हे बघू शकता तुम्ही. बघा, कुठं सुद्धा फॉल्ट नाही, एकदम सफाई ब्लाऊज बसलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करून असा ब्लाऊज शिवा फिनिशिंगमध्ये. आता हे आपण कटिंग करून घेणार आहे. कटिंग व्यवस्थित झालं ना की ब्लाऊज काय आरामात शिवू शकता तुम्ही.
पण शिवताना पण आपल्याला दक्षता घ्यावी लागते, खूप सारी काळजी घ्यायला लागते. ब्लाऊज कुठं कमी जास्त, हे बघा, जास्त माप, जास्त ते मुंड्याचं माप आत घ्या बाहेर घ्या करत बसायचं नाही. एकदम साध्या पद्धतीनं कटिंग करायचं आणि फिनिशिंग एकदम प्रोफेशनल फिनिशिंग येतं. आता हे माझं कटिंग झालेलं आहे ब्लाऊजचं. आता हे अस्तरचा कटिंग आहे. आता पिसावरती कटिंग मी करणार आहे. ते पिसावरती शॉर्टमध्ये व्हिडिओ बघा तुम्ही. बाही कटिंग तर काय फॉर्म्युल्यावरूनच करते मी जास्त करून. फॉर्म्युला मी काढून ठेवलेला आहे, फॉर्म्युल्यावरूनच